आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन मंत्र्यांना आता मोठा दणका बसणार आहे। माजी मंत्र्यांच्या काही खात्यांची चौकशी केली जाणार आहे आणि या चौकशीनंतर कुणाला जामीन मिळतो का ते बघा, असा इशारावजा प्रतिपादन केलंय बाळासाहेबांच्या शिवसेना या पक्षाच्या वतीने। तर सत्ताधाऱ्यांच्याकडून धमक्यांचं राजकारण सुरू असल्याचा प्रत्यारोप महाविकास आघाडीनं केला। मवियातील मंत्र्यांना लवकरच दणका, मंत्र्यांच्या गैरकारभाराची होणार चौकशी, जामीन मिळतो का बघा, नरेश म्हस्केंचा गर्भित इशारा, सरकारकडून धमक्यांचं राजकारण, सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल। राज्यात सत्तांतर झाल्यानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांच्या गैरकारभाराची चौकशी केली जाणार आहे। लवकरच चौकशीचे निर्णय होणार असल्याचं नरेश म्हस्के यांनी सांगितलं। चौकशीनंतर जामीन मिळतील का असा प्रश्नही उपस्थित करून त्यांनी आगामी घडामोडींचं भाकीतच वर्तवलंय। तुम्हाला मी सांगतो की आता कायद्याने सर्व मंत्र्यांच्या चौकशी केलेल्या गैरकारभाराच्या चौकशा होणार आहेत। अनेक तक्रारी दाखल झालेल्या आहेत। त्यावेळी ठीक आहे, तुमचा दबाव होता, आता तुम्हाला जामीन मिळालेला आहे। मला वाटत नाही तेव्हा कोणाला जामीन मिळतील, त्यामुळे त्या चौकशांसाठी सुद्धा तयार राहा। नरेश म्हस्के यांनी दिलेल्या या इशाऱ्याचा जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच उपहास केला। नरेश म्हस्के यांची अशी टीका आहे की तुम्ही अटेन्शन सीक करण्यासाठी, लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळे स्टंट्स करताय। कोण नरेश म्हस्के? हु इज ही? I don't take cognizance of irrelevant people. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर गंभीर आरोप केला। धमक्यांचं राजकारण सुरू असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला। सुषमा अंधारे यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर कशा प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला याचा पाढाच वाचला आणि सत्ताधाऱ्यांवर तोफही डागली। धमक्यांचं राजकारण प्रताप सरनाईक त्यांचं ढळढळीत उदाहरण आहे। आधी प्रताप सरनाईकांवरती दबाव आणला गेला, मग प्रताप सरनाईकांनी एक पत्र लिहिलं की साहेब आपण त्यांच्यासोबत गेलो पाहिजे, मग ते ऐकलं गेलं नाही। त्याच्यानंतर प्रताप सरनाईकांनी प्रवेश केल्यावर सरनाईकांची चौकशी थांबवली गेली आणि ती चौकशी थांबवल्याच्या नंतर प्रताप सरनाईकांना जेव्हा मतदारसंघ मागितला आणि प्रताप सरनाईकांनी सांगितलं की मी माझा मतदारसंघ सोडणार नाही, पुन्हा ईडीने त्यांच्या संपत्तीवर टाच आणण्याचा प्रयत्न केला। राज्य सरकारकडून तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधल्या मंत्र्यांच्या कारभाराची चौकशी सुरू झाल्यावर राज्यात पुन्हा एकदा राजकारण पेटणार यात शंकाच नाही। जर गैरव्यवहार झाला असेल तर दोषी मंत्र्यांवर कारवाई झाली तर त्यात काही चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही। त्यामुळे आगामी चौकशी आणि त्यात काय निष्पन्न होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणखीन एक मोठी बातमी। रत्नागिरीमध्ये राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांच्यात गुप्त बैठक झाली। दोघांमध्ये सुमारे 1 तास चर्चा झाली। त्यामुळे राजन साळवी हे बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या मार्गावर आहेत का अशी चर्चा या राजकीय भेटीगाठीनंतर कोकणात रंगू लागले। गजानन कीर्तीकर बाळासाहेबांच्या शिवसेनेत गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांना आधीच धक्का बसलाय। दरम्यान राजन साळवी सुद्धा शिंदे यांच्याकडे गेल्यास कोकणात उद्धव ठाकरे यांच्याकरता मोठा धक्का असू शकतो। तिकडे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक आणि बसचा जबरदस्त अपघात झाला आणि जी माहिती हाती येते त्यानुसार बसमधील प्रवासी मोठ्या प्रमाणात जखमी झाल्याचं कळत आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक आणि बस या दोघांचा जबरदस्त अपघात झाला आहे आणि या अपघातात बसमधले अनेक प्रवासी जखमी झाल्याचं कळतं। अपघातानंतर लगेचच काही स्थानिक इथून जाणारे आणि पोलीस यांनी तातडीनं मदत आणि बचाव कार्य सुरू केलं। जे जखमी आहेत त्यांना
जवळच्या रुग्णालयात तातडीनं हलवण्यात आलं. सध्या पोलीस घटनास्थळी उपस्थित आहेत. प्रमोद पाटील आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी प्रमोद, काय अधिक माहिती आहे? खरं जर जो ट्रक आहे, जो ट्रक पुण्याच्या दिशेने जात होता आणि पुण्याच्या दिशेने जाताना त्या ट्रकचा कदाचित ब्रेक फेल झाला असावा, त्यामुळे तो जो ट्रक होता तो डिवायडर तोडून मुंबई लेनच्या वर आला आणि त्यामध्ये जो स्क्रॅप होता तो स्क्रॅप पूर्णपणे विखुरला गेला आणि त्या स्क्रॅपचे तुकडे जे होते ते बसमध्ये मारले गेले आणि त्या तुकड्यांमुळे बसचे जे प्रवासी होते, संपूर्ण बस भरलेली होती आणि त्यामध्ये जे प्रवासी होते त्यातले जवळपास 15 लोकांना, म्हणजे 15 प्रवाशांना, त्याच्यामध्ये महिलांचाही समावेश आहे, अशा 15 प्रवाशांना दुखापत झाली आहे. त्यापैकी 2 जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते. त्यामुळे अत्यंत भयानक अशा प्रकारचा अपघात म्हणावा लागेल. एका दिशेने जाणारा ट्रक आणि त्यामध्ये जो स्क्रॅप होता तो ब्रेक फेल झाल्यामुळे दुसऱ्या लेनला जाऊन धडकला आणि त्यातले स्क्रॅपचे जे तुकडे होते ते बसवर जाऊन आदळले आणि त्यामुळे बसमधील अनेक प्रवासी, जवळपास 15 प्रवासी हे आतापर्यंत जखमी झालेले आहेत. रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, मात्र 2 जण गंभीर जखमी आहेत. प्रमोद, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या काहीशा अडचणीत आल्या, कारण त्यांचे विभक्त झालेले पती वैजनाथ वाघमारे यांनी अंधारे यांची वकिलीची डिग्री बोगस असल्याचा आरोप केला. वैजनाथ वाघमारे यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला असून लवकरच पत्रकार परिषद घेऊन सुषमा अंधारे यांचा भंडाफोड करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. उपनेत्या सुषमा अंधारेंची कोंडी करण्याकरता मोठी राजकीय खेळी करण्यात आली आहे. अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्यात केलेल्या दणदणीत भाषणानंतर सुषमा अंधारेंची राज्यभरात लोकप्रियता वाढायला लागली. पत्रकार परिषदांमधून सुषमा अंधारे सत्ताधाऱ्यांचा जोरदार समाचार घेत होत्या. संजय राऊतांच्या अनुपस्थितीत त्यांनी पक्षाचा किल्ला लढवला होता. मात्र आता सुषमा अंधारे यांच्यावरच त्यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी तोफ डागली आहे. अंधारेंची काय पोहोच आहे असा टोलाही त्यांनी लगावला. आता सुषमा अंधारेला सरळ सरळ ओपन चॅलेंज आहे माझा. आज मी प्रवेश करण्याच्या अगोदरचं माझं तिला ओपन चॅलेंज आहे की तू LLB ची डिग्री दाखव बाई. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरते तू सांगत की मी वकील आहे म्हणून. महाराष्ट्राची डिग्री दाखव, मी प्रवेश करत नाही. सुषमाकडे कोणत्या डिग्री आहेत, कोणतं पुस्तक आहे, ती काय बोलती, कधी काय बोलणार, बोलण्यापेक्षा ती राखून काय ठेवते हे मला विचारा. सुषमा अंधारेंच्या पक्षाचं एकनाथ शिंदेंच्या पक्षासोबत राजकीय वैमनस्य आहे आणि वैजनाथ वाघमारेंनी तोच पक्ष राजकीय कारकिर्दी करता निवडला. तर 4 वर्षांपासून आम्ही विभक्त असल्याची माहिती सुषमा अंधारेंनी दिली. वैजनाथ वाघमारेंना त्यांचं निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असल्याचं वक्तव्य अंधारे यांनी केलं. मला याच्यावरती काहीही बोलावंसं वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की जर गेली 4-5 वर्ष मी विभक्त आहे, त्यामुळे व्यक्ती म्हणून त्यांच्या कुठल्याही व्यक्तीच्या जो काही निर्णय असेल त्या निर्णय स्वातंत्र्याचा आपण आदर केला पाहिजे. इव्हन दो मी त्यांच्या कारकिर्दीलाही शुभेच्छा देईल. याच्या पलीकडे माझ्याकडे त्याच्याबद्दल काही बोलण्यासारखं फार नाही. आतापर्यंत राजकारणात होते का, म्हणजे ते कुठे होते? नाही, मला काहीच माहिती नाही की ते राजकारणात होते की नव्हते. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर अनेक कुटुंबांमध्ये फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. सुषमा अंधारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आहेत, तर त्यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारेंनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. यवतमाळच्या खासदार भावना गवळीही बाळासाहेबांच्या शिवसेनेत डेरे दाखल झाल्या. तर घटस्फोटित पती प्रशांत सुर्वे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. खासदार गजानन कीर्तीकरांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतला, तर त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकरांनी उद्धव ठाकरेंचीच साथ देण्याचा निर्णय घेतला. एकंदरीतच बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं मोठीच राजकीय चाल केली आहे. आता सुषमा अंधारे बॅकफूटवर जातात की आधीप्रमाणेच आक्रमकतेनं पक्षाचा किल्ला लढवतात, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं डोंबिवलीमध्ये अतिशय जंगी स्वागत करण्यात आलं. बाळासाहेबांची शिवसेना आणि डोंबिवलीतल्या समाविष्ट झालेल्या आणि कायमच वादात असलेल्या गावांच्या एकत्रित संघर्ष समितीच्या वतीनं शिवसेनेच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचं
जबरदस्त स्वागत केलं. JCBला 50 फूट उंच असा गुलाबांचा हार टांगून मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यात आलं. डोंबिवलीच्या पलावा जंक्शन इथे जंगी स्वागत झालं. दरम्यान दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी यावेळच्या सरकारच्या कामाचा पाढा वाचला आणि डोंबिवलीतल्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचं भूमिपूजनही केलं. जेव्हा सुरुवातीलाच कॅबिनेटमध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये या राज्यातल्या जनतेला काय दिलं पाहिजे, या राज्यातल्या जनतेचे प्रश्न काय ते विचार करून आम्ही निर्णय घ्यायला सुरुवात केली. बघा, पेट्रोल डिझेलचा निर्णय कमी करण्याचं कोणी धाडस केलं होतं का? मागच्या 2.5 वर्षामध्ये आम्ही आल्या पहिलं पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले ताबडतोबीने. या राज्यातले रस्ते चकाचक झाले पाहिजे त्याला न्याय दिले. आणि मुंबईमध्ये देखील अनेक कामं आपण हाती घेतोय. मेट्रोची कामं असतील, काँक्रिटीकरणाची कामं असतील आणि या तुमच्या डोंबिवली कल्याणमध्ये देखील पुढच्या 2-3 वर्षामध्ये तुम्हाला एकही खड्डा बघायला मिळणार नाही अशा प्रकारचं काम आपण करू. आम्ही काम करू. तुमचा आम्हाला सपोर्ट आहे ना? बाकी आम्ही काय कोणाची फिकीर करत नाही. त्यामुळे या सरकारला आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचा देखील आशीर्वाद आहे, बाळासाहेबांचा पण आशीर्वाद आहे, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा पण आशीर्वाद आहे. त्यामुळे या सरकारचं काम युद्ध पातळीवर सुरू राहील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातल्या 2 पुलांचं लोकार्पण करण्यात आलं. कळवा पुलाच्या एका मार्गिकेचं तसंच मुंब्रा इथल्या वाय जंक्शन उड्डाणपुलाचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांनी केलं. विशेष म्हणजे यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डोंबिवली पूर्व इथल्या कावेरी चौकात रस्त्याचं भूमिपूजनही करण्यात आलं. थोडक्यात ठाणे, कल्याण, डोंबिवली, मुंब्रा या सर्व भागात आज मुख्यमंत्र्यांनी अनेक विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका लावला होता. ठाण्यात सध्या विकास कामांची गती वाढवण्यावर मुख्यमंत्र्यांचा भर आहे. सर्वसामान्यांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवर्जून नमूद केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेल्या या पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते तसंच आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते. यावेळेला जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्र्यांच्या अगदी शेजारी बसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. पालिका आयुक्तांनी पुलाच्या मार्गिकेसंदर्भात माहिती दिल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे काही मागण्या उपस्थित केल्या. यावेळेला मुख्यमंत्री शिंदे आणि विरोधी पक्षातले आमदार असलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्यात चांगल्याच कोपरखळ्या, हशा आणि टोलेबाजी रंगली. अर्थात प्रकल्पाच्या वरून संधी साधत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनीही आव्हाड यांना कानपिचक्या दिल्या. पाहुयात लोकार्पणाच्या वेळेला नेमकं काय झालं. लोक जी कळव्यात जाणार आहेत किंवा खारेगावला जाणार आहेत ती इथनं जाणारच नाही, ती आउट अँड आउट निघून जातील म्हणजे कळव्याचं कम्प्लीट ट्रॅफिक जॅम कमी होऊन जाईल. आता मी त्यांच्याकडेही विनंती केली आहे. मी माननीय देवेंद्र फडणवीसांकडे 5 वर्षापूर्वी विनंती केली होती, यांच्याकडेही विनंती केलेली आहे की 2.5 वर्ष कोविड मध्ये होती ना. आणि विभाग यांचा होता, बोलायला लावू नका. मी यासाठी विचारलं की UD यांच्याकडे, MSRTC यांच्याकडे आहे, अपेक्षाही तुमच्या यांच्याकडेच नाही कारण की हेच पैसे देणार आहेत. PWD तुमच्याकडे होतं त्या साईडला, कळलं का? तर सगळ्यात जबाबदारी UD आणि MSRTC घेतलेल्याच आहेत, पुढेही आम्ही घेणारच आहोत. आगामी मुंबई महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आणि त्याचाच एक भाग म्हणून मुंबई मनपातल्या भ्रष्टाचाराचे वाभाडे जागर मुंबईचा या सभांमधून भाजपचे नेते करतायत. बोरिवलीत झालेल्या जागर मुंबईचा या कार्यक्रमात भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. केवळ 40,000 कोटीच्या आसपास उलाढाल बजेट असणाऱ्या या महानगरपालिकेमध्ये केवळ भ्रष्टाचारानं त्या ठिकाणी थैमान घातलंय.
आणि मग अशा वेळेला जो भ्रष्टाचार झाला, कारण शेवटी या मुंबईमध्ये जो पैसा येतो, बजेटचा पैसा असेल, हा शेवटी तुमच्या श्रमाचा पैसा आहे, तुमच्या घामाचा पैसा आहे. उद्धवजी ठाकरे साहेब केवळ सत्तेपुरते बसला नाही, तुम्ही सत्तेने इथलं त्या ठिकाणी आंधळे झालात की या आपल्या मुंबईमध्ये बॉम्बस्फोट करून ज्या निष्पाप लोकांचा बळी घेतला तो देशद्रोही दाऊद इब्राहिम, त्या दाऊदशी व्यवहार करणाऱ्या नवाब मलिकला आपण मंत्रिमंडळातनं काढू शकला नाही. नवाब मलिक जेलमध्ये गेला होता तरी तुमच्या मंत्रिमंडळात या ठिकाणी होता. कशासाठी लाचारी? आजही खड्डे आहेत, आजही नाले सफाई नाही. केवळ या मुंबईकरांच्या जीवावर मुंबईचं त्या ठिकाणी शोषण करण्याचं काम केलं आणि आता आम्ही तुम्हाला हे करू देणार नाही. आणि म्हणून आशिषजी मी आपल्याला धन्यवाद देतो, आपल्या कल्पक नेतृत्वाला सलाम करतो की निवडणुकीच्या तोंडावर जाण्यापूर्वी या मुंबईकरांना माहीत पाहिजे 25 वर्ष नेमकं यांनी काय केलं, नेमकं येणाऱ्या काळामध्ये आम्ही काय करणार आहोत. तिकडे बीडमध्ये आरोग्य भरतीसाठी बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय. 69 कर्मचाऱ्यांच्याकडे हंगामी फवारणी कर्मचारी असल्याचं बोगस प्रमाणपत्र आढळलं आहे. यानंतर प्रशासनात खळबळ उडाली. बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्थानकात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोग्य उपसंचालक लातूर येथील मुख्य प्रशासकीय अधिकारी ज्ञानदेव करवर यांनी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दाखल केली. यात 2017 ते 2020 या कालावधीत हंगामी फवारणी कर्मचारी असल्याचं बोगस प्रमाणपत्र मिळवून अनेकांनी नोकरी मिळवल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणी सध्या आरोग्य विभागाच्या सेवेत असलेल्या 69 कर्मचाऱ्यांवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता एक धक्कादायक बातमी. अंबरनाथच्या MIDC भागात भर दुपारी भर रस्त्यात गोळीबाराचा जबरदस्त थरार झाला. बैलगाडा शर्यतीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. 2 गटांनी एकमेकांवर 9 गोळ्या झाडल्याची माहिती आहे. यात सुदैवानं कोणीही जखमी झालं नाही. गोळीबाराची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात बोलावण्यात आलेल्या बैठकीत फडके आणि राहुल पाटील गटात जोरदार वाद झाला. यातून फडके गटानं पाटील गटावर अंदाधुंद गोळीबार केल्याचं कळतं. अंबरनाथच्या MIDCतील सुदामा हॉटेलच्या जवळ गोळीबाराची ही घटना घडली. तिकडे सोलापुरात एका प्रतिष्ठित डॉक्टरच्याकडून वृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. डॉक्टरांच्याकडून झालेल्या मारहाणीचा हा सगळा प्रकार CCTVत कैद झालाय. डॉक्टरांच्या विरोधात बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरीकडे डॉक्टरांनी त्या वृद्ध व्यक्तीच्या विरोधातही पोलिसात तक्रार दाखल केली. हॉस्पिटलमध्ये दारू पिऊन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप मारहाण करणाऱ्या डॉक्टरांनी केला आहे. अनेकदा लोक ट्रेन पकडण्याच्या नादात एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी रेल्वे रुळाचा वापर करतात. मात्र असं करणं किती धोकादायक ठरू शकतं याचं वास्तव दाखवणारा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. एक माणूस अतिशय घाईघाईनं दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जात असताना समोरून अचानक भरधाव गाडी येते. रेल्वे समोरून येत असलेली पाहताच तो माणूस घाबरतो, पण दुसऱ्या क्षणाला सतर्कता दाखवत रुळाच्या मधल्या जागेत चक्क आडवा होतो. समोरून येणारी रेल्वे त्याच्या अंगावरून निघून जाते. ट्रेन पुढे जाताच तो माणूस पुन्हा उठून उभा राहतो. त्याला काहीच होत नाही. केवळ दैव बलवत्तर म्हणून या व्यक्तीचा जीव थोडक्यात बचावला. आणि एक मोठी बातमी हाती येते. जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार, कारण महिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. एका महिलेला जितेंद्र आव्हाड यांनी ढकलल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमातला हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमुळे जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.
यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढणार का याची चर्चा सुरू आहे. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या किंवा मध्ये उभ्या असलेल्या महिलेला ढकललं असा त्यांच्यावर आरोप आहे. कळव्यात आज झालेल्या पुलाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमातला हा व्हिडिओ आहे. होते काही वेळ मी बाजूला होते कारण खूप गर्दी असते, पण साहेबांचा निघण्याचा वेळ होता तर मला असं वाटलं का आता जाऊन मी भेटते त्यांना. मी भेटायला पुढे गेले तर आमदारांना अडचण आली माझी. का? कारण मी समोर होते. समोर असल्यामुळे त्यांना जायला वाट नव्हती, तर त्यांनी मला गच्च धरून बाजूला करून फेकून दिलं, म्हणजे धकेललं मला. हे वागणी होती आमदार साहेबांची, खूप चुकीचं होतं. माझ्या परवानगीशिवाय मला हात लावलेला आहे, त्याचं मी खूप निंदा करते अशा आमदाराचं. मी आपल्या पोलिसांना आणि मी आपल्या गृहमंत्र्यांनी आणि आमच्या CM साहेबांना मी रिक्वेस्ट करते, जे माझ्याबरोबर झाले ते तुम्ही त्यांच्यावरती कलम लावा. 354 कलम लावून मला न्याय देण्याची मी मागणी तुमच्याकडे करते. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील.